कत्तलीसाठी आणलेले 8 गोवंश पोलिसांनी पकडले, दोघांविरोधात गुन्हा दाखल। ऐन बकरी ईद दिवशी कत्तलीसाठी आणलेले 6 बैल व 2 गायी शहरातील जळकोट रोड परिसरातील एका घरावर पोलिसांनी छापा टाकून पकडले आहे। या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गोवंश हत्या बंदीचा गुन्हा दाखल केला आहे। याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शहरातील जळकोट रोड परिसरातील घरासमोरील पत्र्याचे शेडमध्ये जनावरांची चारा पाण्याची सोय न करता गोवंश जातीचे बैल, कारवड, गोरे व गायी कत्तली करण्याचे उद्देशाने एकूण 2,40,000 रुपयास खरेदी करून स्वतःच्या ताब्यात बाळगून मिळून आला आहे। याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून पकडले आहे। एक भुरकट रंगाची गाय किंमत अंदाजे 30,000 रुपये, एक तांबड्या रंगाची कारवड किंमत अंदाजे 20,000 रुपये, एक पांढऱ्या रंगाची काळे ठिपके असलेली कारवड किंमत अंदाजे 20,000 रुपये, एक पांढऱ्या रंगाचा काळे ठिपके असलेला गोरा किंमत अंदाजे 15,000 रुपये, एक पांढऱ्या रंगाचा बैल किंमत अंदाजे 35,000 रुपये, एक हारण्या रंगाचा बैल किंमत अंदाजे 35,000 रुपये, एक पांढऱ्या रंगाचा बैल किंमत अंदाजे 35,000 रुपये, एक देवणी जातीचा पांढऱ्या रंगाचा गोरा किंमत अंदाजे 20,000 रुपये, एक तांबड्या रंगाचा गोरा किंमत अंदाजे 20,000 रुपये असे एकूण 2,40,000 रुपयांचे गोवंश पकडण्यात आले आहे। पोलीस स्टेशन उदगीर शहराचे पोलीस उपनिरीक्षक गजानन दत्ता काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीचे खदीर अब्दुल कुरेशी वय 44 वर्ष, व्यवसाय खाटीक, राहणार आझाद नगर व कोख रसूल राहणार लोणी या दोघांवर गोवंश हत्याबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।